नमस्कार. परखड मतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण प्रकरणांची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सुरू होऊन 18 मार्चपर्यंत चालेल. अ, असं 5 तारखेला सर्व पक्षकारांच्या, विधिज्ञांच्या अ, हाजरीमध्ये सुप्रीम कोर्टाने ठरवलं. त्याच्याविषयी सुनावणी 5 तारखेला ठेवण्यात आली होती. तर आता पुढचा मार्ग स्पष्ट झालाय. अ, कोणत्या वकिलांनी, कुठल्या पक्षकारांच्या कुठल्या वकिलांनी अ, कुठल्या तारखेला सबमिशन्स करायचे हे सगळं ठरलं. एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये असा, की अ, जे अटॉर्नी जनरल आहेत, म्हणजे केंद्र सरकारचे सर्वात वरिष्ठ जे वकील आहेत, अ, के वेणुगोपाल यांना सुद्धा नोटीस काढली होती कोर्टाने. केंद्र सरकारला नोटीस काढून अटॉर्नी जनरलनी कोर्टाला या बाबतीत ॲड्रेस करावं, म्हणजे या बाबतीत कोर्टाला संबोधन करावं, असं कोर्टाला वाटलं. त्यावरून हा आदेश देण्यात आला. तर आता एकंदरीत सर्व पक्षकारांचं जे काय म्हणणं आहे ते अ, संक्षिप्त स्वरूपामध्ये लेखी या महिन्याच्या शेवटच्या आधी द्यावं, असं सुद्धा त्या आदेशात नमूद आहे. आणि ज्येष्ठ वकील जे श्री दातार आणि मुकुल रोहतगी हे जे सरकारतर्फे आहेत, अ, म्हणजे आरक्षणाच्या विरुद्ध जे वकील आहेत, त्यांच्यातर्फे श्री दातार आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ जे वकील आहेत, त्यांच्यातर्फे रोहतगी हे 2 लोक काही खंडांमध्ये जे कागदपत्र आणि खालच्या संचिकेला पूरक, म्हणजे हायकोर्टाच्या संचिकेला पूरक जे काय कोर्टामध्ये कागदपत्र सादर झालेले आहेत, ते सर्वच्या सर्व कागदपत्र एकत्रित करून, म्हणजे सुविधा जावी कोर्टाला आणि सर्व वकिलांना ते वाचायसाठी म्हणून पेपर बुक म्हणतात. तर त्याचं कंपायलेशन करून त्यांनी ते सादर करावं असं सुद्धा आहे. या सगळ्यामध्ये 2-4 प्रश्न ज्यांच्याविषयी मला क्वेरीज येतात. WhatsAppवर काही लोक मला आज एक Twitterवर सुद्धा असं आलं, की ही जी सुनावणी आहे, ही सुनावणी अ, होईल का राज्य सरकार पुन्हा एकदा पुढची तारीख मागून घेईल? तर त्याच्याविषयी असं, की आता फिक्स झालेला कार्यक्रम सर्वांच्या हाजरीमध्ये, सर्वांच्या सांगण्यावरून कोर्टाने फिक्स केलेला आहे. आता तारीख वाढवून घेण्याची कोणाला मुभा नाही असं असं वाटतं. एक. दुसरं, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत या प्रकरणातले त्यांच्याविषयी, म्हणजे मेरिट्स ऑफ द मॅटर आय विल टॉक इन अ लेटर व्हिडिओ. आज जे काही परिस्थिती आहे, फार थोडक्यात आढावा घेणं, की परवाच्या सुनावणीमध्ये सुद्धा वकिलांनी असं सांगितलं, की हे प्रकरण जे आहे, हे प्रकरण इतर काही प्रकरणांशी टॅग करावं, त्याला स्पष्ट नकार दिला कोर्टाने. ई-डब्ल्यू-एसच्या प्रकरणामध्ये 50% च्या वर मर्यादा गेलेली आहे. तिथं सुद्धा तर आणि ते विचाराधीन आहे. तर ते आणि हे प्रकरण टॅग करावं असं सुप्रीम कोर्टाने ह्याला नकार दिला. तमिळनाडूचं प्रकरण टॅग करावं, हे तमिळनाडूचं प्रकरण सर्वस्वी वेगळं. तर जे कुठले इतर अर्ज आहेत इंटरव्ह्युनर्सचे, जे कुठल्या पक्षकारांच्या हस्तक्षेप याचिका ज्या आहेत, या सर्वांवर देखील सुनावणी होईल. तदानुषंगिक जे विषय आहेत आज, ज्याच्याविषयी लोकांना काही शंका आहेत, त्या शंका ज्यांनी बोलून दाखवल्या त्याच्यावर प्रयत्न करीन की काही बोलावं. मराठा आरक्षण जर लागू नाही झालं, तर ई-डब्ल्यू-एस आरक्षण घ्यावं, अशा मताचे आता जवळपास अ, उमेदवार आणि विद्यार्थी जे परीक्षार्थी आहेत ते आणि विद्यार्थ्यांचं जवळपास एकवाक्यता झाल्याचं दिसतं, की जे समाज माध्यमावर चर्चा आहे, की ई-डब्ल्यू-एसचा स्वीकार करावा, ह्याच्यासाठी सरकारने 2 जी-आर काढले, विद्यार्थ्यांसाठी वेगळा आणि उमेदवारांसाठी वेगळा. इथून येणाऱ्या परीक्षांमध्ये एस-सी-बी-सी आरक्षण राहणार नाही. हे सुद्धा स्पष्ट झालं. उरलाय फक्त एक प्रश्न, की अ, ज्या परीक्षा आधी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने ई-डब्ल्यू-एस आरक्षण पात्र विद्यार्थ्यांना देता येईल का? तर त्याच्यामध्ये सरळ-सरळ असं आहे, की हायकोर्टाने सुद्धा सांगितलंय, की ई-डब्ल्यू-एसचा
लाभ एस-सी-बी-सी विद्यार्थ्यांना घेता येईल, पात्र एस-सी-बी-सी विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येईल असं हायकोर्टाने सांगितलंय. त्याला कोणी काही चॅलेंज केल्याचं नाहीये. म्हणजे एक असं की प्रवाद असा आहे की एकदा एक आरक्षण लागू केल्यानंतर किंवा त्या भरती प्रक्रियेमध्ये जे आधी लागू नव्हतं ते आरक्षण लागू करता येणार नाही, अशा अर्थाचं काही रुलिंग असल्याचं एक राइट अप WhatsAppवर इकडून-तिकडे फिरतं. त्याच्याविषयी सुद्धा सांगणं असं, की कोर्टाने जिथं सांगितलेलं आहे, की एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांना, पात्र विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येईल. याच्यापेक्षा अजून स्पष्टता कशासाठी पाहिजे? हा एक मुद्दा झाला, की ई-डब्ल्यू-एस मुळात ई-डब्ल्यू-एस वैध आहे की नाही, हा जो मुद्दा आहे, हा जरी घटनापीठाकडे प्रलंबित असला, तरी ह्याच्याविषयी फार थोडक्यात सांगणं असं, की हे जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्सला रिझर्व्हेशन जे दिलेलं आहे 10% केंद्रातल्या भाजपच्या सरकारनी 2019 मध्ये जानेवारीमध्ये घटनात्मक दुरुस्ती करून म्हणजे 103 वी घटना दुरुस्ती करून अनुच्छेदांमध्ये बदल करून नोकरी व शिक्षणामध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षणाची तरतूद केली. केंद्र सरकारनी. काही राज्य सरकारांनी ते तंतोतंत लागू केले. काही राज्य सरकारांनी ते लागू केलेलं नाही. सर्वस्वी राज्याच्या विवेकाचा प्रश्न आहे, की कुठलं आरक्षण लागू करावं, कुठलं नाही. तर ई-डब्ल्यू-एसच्या वैधतेविषयी जी शंका आहे, ती याच्यावरून, की इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयाबरोबर ते तत्कालीन नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते, त्यांनी सुद्धा एका गव्हर्नमेंट ऑर्डरनी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला आरक्षण दिलं होतं, देऊ केलं होतं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवलं, कारण की तशी घटनेमध्ये तरतूद नाहीये आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची. तेव्हाच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फरक हा झाला की घटनात्मक दुरुस्ती झाली आहे. घटना दुरुस्ती झाली. नाऊ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाईड्स फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन रिझर्व्हेशन आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आता संवैधानिक तरतूद झाली आहे, आरक्षण देता यावं म्हणून. याच्या वैधतेवर 2 बाबतीत शंका. एक म्हणजे हे 50% आरक्षणाचा म्हणजे जे 50% इंदिरा सहानीमध्ये जी मर्यादा दिलेली आहे, त्या मर्यादेचा भंग करून हे आरक्षण देण्यात आलं. हे एका हातावर चॅलेंज आहे. दुसरं असं, की संविधानामध्ये तशी तरतूद आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना किंवा आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. हा एक त्याला आव्हान देण्याचा एक मुद्दा. साकल्याने ह्याच्यावर काय विचार व्हायचा तर होईल तो प्रश्न वेगळा. मराठा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आणि मराठा आरक्षणाचा लाभ नाही मिळाल्यामुळे खुल्या प्रवर्गात आलेले एस-सी-बी-सीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एस लागू होईल की नाही हा मुद्दा वेगळा. वेगवेगळ्या निकालांमध्ये हायकोर्टाने हे स्पष्ट केलंय की ई-डब्ल्यू-एस पात्र विद्यार्थ्यांना घेता येईल. सरकारने जी-आर 2 वेगवेगळे जी-आर काढून शिक्षण आणि नोकरीमध्ये अ, ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ एस-सी-बी-सी विद्यार्थ्यांना घेता येईल अशी तरतूद केली आहे. आणि वैधतेविषयी जे काय व्हायचंय ते कालानुक्रमे जेव्हा केव्हा घटनापीठ बसेल, त्या घटनापीठासमोर त्याच्याविषयीची अ, काय बहस व्हायची ती होईल. सुयोग्य वेळी सुप्रीम कोर्ट ठरवेल, की ते आरक्षण योग्य आहे का न. पण आज जी घालमेल काही विद्यार्थ्यांच्या मनात चालू आहे, की ई-डब्ल्यू-एस आरक्षण टिकेल का नाही? सकृतदर्शनी असं वाटतं, की ई-डब्ल्यू-एस आरक्षण टिकेल. त्याच्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. सरकार अर्थात ई-डब्ल्यू-एस आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करेल. सरकारनेच ते देऊ केलेलं आहे, केंद्र सरकारने. आणि अ, त्या आरक्षणाचं समर्थन करण्यासाठी अ, सुप्रीम कोर्टामध्ये नामवंत वकील येतील. अर्थात त्याच्यावर चर्चा होईल, काय व्हायचं ते. सकृतदर्शनी असं वाटतं, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत, की माझ्या अभ्यासावरून, की ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण जे आहे, ते न्यायालयात टिकेल. 50% च्या वरच्या बाबतीत, 50% मर्यादेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं, हा एक त्याच्यामधला कुतूहलाचा प्रश्न. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत अ, जे काही घटनाक्रम झाला, त्याच्यानंतर काल परवा जे 5 तारखेला जी सुनावणी झाली,
त्याच्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण, बांधकाम मंत्री जे महाराष्ट्राचे, त्यांनी एक वेगवेगळ्या मुलाखतींद्वारे प्रेस रिलीज जे काही केलेले आहेत, त्यांचे वृत्तपत्रात इकडे-तिकडे बरेच आले, की केंद्र सरकारने आता पुढाकार घ्यावा आणि संवैधानिक तरतूद करावी अ, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी. ही एका प्रकारे कबुली आहे, की आरक्षण नाही टिकणार. आरक्षण देण्याचा 102 व्या घटना दुरुस्तीमुळं राज्य सरकारला अधिकार उरलेला नव्हता. जेव्हा हे आरक्षण देऊ केलं तेव्हा, ही बाब आता जवळपास सर्वमान्य झाली आहे. आणि म्हणून आता म्हणतात, की 9व्या अनुसूचीमध्ये हा कायदा घालावा वगैरे, वगैरे. अटॉर्नी जनरल काय कोर्टाला सांगायचं ते सांगतील. 9व्या अनुसूचीमध्ये एखादा कायदा जायला त्याला पार्लमेंटरी अप्रूव्हल लागतं, संसदेची मंजुरी लागते. संसद एखाद्या राज्याविषयी अशी तरतूद करेल, अशी आता परिस्थिती नाही, हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये असा, की केंद्र सरकार आता याच्या बाबतीत काय भूमिका घेईल आणि याच्यावरून काय न्यायनिर्णय येईल. तर तो कुतूहलाचा भाग आहे. दॅट इज रिगार्डिंग मेरिट्स व्हिच आय विल एड्रेस इन सम लेटर व्हिडिओ. पुढं येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ह्या मराठा आरक्षण प्रकरणाच्या वैधतेविषयी बोलेन. तूर्तास असं, की एक अजून कॉमन क्वेरी आहे, की हे प्रकरण 9 किंवा 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावं, अशी जी परवा सुद्धा मागणी केली अ, राज्य सरकारच्या वकिलांनी. या मागणीचा आधार हा, की इंदिरा सहानीमध्ये 50% ची मर्यादा जी घालून दिलेली आहे, ती राज्य सरकारला आता असं पाहिजे, की ती मर्यादा चूक होती, असं सर्वोच्च न्यायालयाने ठरवावं. पण जसं सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगितीच्या आदेशामध्ये नोंद जी केली, की सकृतदर्शनी अ, विशेष व असाधारण परिस्थिती आहे आणि एक्स्ट्राऑर्डिनरी एंड एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस एक्झिस्ट ड्यू टू व्हिच मराठा रिझर्व्हेशन शुड बी ग्रांटेड. हे सकृतदर्शनी नाहीये, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. आणि इंदिरा सहानीच्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध हे प्रकरण नाहीये. मराठा आरक्षण वैध आहे की नाही? 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला अ, हे आरक्षण देऊ करण्याचा अधिकार होता की नव्हता? एवढ्यापुरता हा प्रश्न सीमित आहे. आणि 50% ची मर्यादा जी आहे ती वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने 50% च्या मर्यादेवर भाष्य केलेलं आहे. एक अजून बरेचदा सांगितलं जातं, की 50% आरक्षणाला कुठं स्थगिती नाही किंवा तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण तामिळनाडूविषयी वेगळं भरपूर बोलून झालंय. ई-डब्ल्यू-एसचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय. त्याच्यामध्ये 50% च्या वरचा मुद्दा अजून निकाली लागायचा आहे. पण वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी वेगवेगळ्या वेळी 50% मर्यादेचा भंग केल्यामुळे अनेक राज्यांमधले आरक्षण जे 50% पेक्षा अधिकचं आरक्षण आहे, ते स्थगित केलेलं आहे. ही दिसती परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे. हायकोर्टानेच केलंय. सुप्रीम कोर्टाने करायची गरज नाही. हायकोर्टांनी सुद्धा 50% च्या वरचं आरक्षण कित्येक राज्यांमध्ये हायकोर्टाने स्टे केलेलं आहे प्रकरण. आणि दुसरीकडे कुठेतरी काहीतरी परिस्थिती आहे म्हणून आम्हाला ती परिस्थिती ओढून आणा. धिस इज नॉट अ व्हॅलिड आर्ग्युमेंट. तर विषय असा, की हे प्रकरण 9 किंवा 11 न्यायाधीशांच्या बेंच पुढे जाईल का? सांगणं असं त्याच्याविषयी, की इंदिरा सहानीच्या निकालाच्या वैधतेविषयी कोणीही किंतु उपस्थित केलेला नाही. इंदिरा सहानीच्या निकालाची वैधता तपासून बघण्याची अ, सुप्रीम कोर्टाला सध्या बिलकुल आवश्यकता नाहीये. म्हणजे मराठा आरक्षण वैध आहे की नाही ह्याच्यामधला एक फार छोटा मुद्दा हा, की 50% मर्यादेचा भंग करतं का ते? 50% मर्यादेचा भंग करत असेल, तर त्या एका अंगावर सुद्धा मराठा आरक्षण अवैध ठरू शकतं. आता रिपोर्टिंग असं चाललंय आणि समाजामध्ये मुद्दामून असं पसरवलं चाललंय, की हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तसं नाहीये.
मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी जे अनेक किंतु आहेत, त्याच्यापैकी एक किंतु इंदिरा साहनीच्या 50% मर्यादेचा भंग हा आहे. एका राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये नाव घेणं नको, मोठं करणं नको कोणाला. पण रिपोर्टिंग अशी झाली, की हे प्रकरण मोठ्या बेंचकडे, लार्जर बेंचकडे वर्ग करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तयारी दाखवली. त्याच्यावर भाष्य करावं वकिलांनी, त्याच्यावर सबमिशन्स करावेत आणि मग आम्ही ते अशा अर्थाचा एक विपर्यस्त एका वृत्तपत्रामध्ये रिपोर्ट आला होता. त्याला बायलाईन जी आहे ती त्या वृत्तपत्राच्या एडिटोरियल टीमची आहे. काहीतरी न्यूज नेटवर्क कुठलं तरी नाव नको घेणं. पण हा विपर्यास अशासाठी, की अजूनही सर्वांना असं भासवायचंय, की मुख्य मुद्दा मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतचा मुख्य मुद्दा हा, की 50% इंदिरा साहनी मधली मर्यादा मराठा आरक्षण क्रॉस करतं. तसं नाही. तसं नाही. विशेष व असाधारण परिस्थिती मराठा आरक्षण देण्यासारखी नाही. एक. दुसरं, की हा काय असा कुठला आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही. कारण एखाद्या वर्गाला किंवा जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आता फक्त केंद्र सरकारकडे आहे. अशी घटना दुरुस्ती 102व्या घटना दुरुस्तीमुळं ही तरतूद झालेली आहे. इतर अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. ज्याच्याविषयी सांगोपांग विचार करून हायकोर्टाने असं ठरवलं होतं, की मराठा आरक्षण वैध आहे. ह्या हायकोर्टाच्या अ, ज्या आधारावर हायकोर्टाने हा निर्णय दिला, त्या मूळ गायकवाड आयोगाच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह आज लागल्यासारखं आहे. अर्थात तो घटनात्मक आयोग घटनात्मक त्याला वैधता आहे. तर त्याच्याविषयी काय तपासणी व्हायची ती होईल. मला सध्या असं वाटत नाही, की प्रकरण हे 9 किंवा 11 जजेसच्या बेंचकडे जावं. अशी परिस्थिती मला सध्या दिसत नाही. अर्थात न्यायालय त्या बाबतीत सुद्धा सर्व वकिलांकडून युक्तिवाद ऐकून काय त्यावर योग्य निर्णय द्यायचा तो देईल. कदाचित असं होईल की प्रकरण जाईल त्या 9 न्यायाधीशांकडे. सकृत दर्शनी असं वाटत नाही. तर अ, 8 मार्च 2021 रोजी सुरू होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीनंतर 18 मार्चला जी कंतूड होईल, त्याच्यानंतर लवकरच निकाल अपेक्षित आहे. साधारण एका महिन्याभरामध्ये तो निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. एवी-देवी ज्या आता एम-पी-एस-सीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत, त्यांची तरतूद झाली, त्यांच्या डेट्स डिक्लेअर झाल्यात. पुढचं शैक्षणिक वर्ष जे आहे त्याच्या आधी पुढचं शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्याच्या आधी मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा अंतिम निकाल येईल असा कयास त्या दृष्टीने जी सुनावणी आता फिक्स झालेली आहे. ज्या कुठल्या तारखा आता नियत करून दिल्या सर्वोच्च न्यायालयाने तारखा ज्या ठरवून दिलेल्या आहेत, त्या प्रोग्रामप्रमाणे एप्रिल महिन्यात संपण्याच्या आधी हा अंतिम निर्णय येईल, असं सकृतदर्शनी वाटतं. तर अर्थात जसं सांगितलं मेरिट्सवर काय मराठा आरक्षणाला आधीच्या 2014 मध्ये देऊ केलेल्या अध्यादेशाद्वारे देऊ केलेल्या मराठा आरक्षणाला का स्थगिती देण्यात आली? आज ते अवैध आहे असं का माझं मत ह्याच्याविषयी मी एक व्हिडिओ नंतर करेन. तात्पुरतं असं, की आता लक्ष आहे, की 8 तारखेपासून जी अंतिम सुनावणी होईल, त्याच्यामध्ये काय-काय होतं, त्याच्या आधी एक व्हिडिओ करून टाकीन मराठा आरक्षण प्रकरणातल्या मेरिट्स विषयी. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. नमस्कार.